ठाण्यात एसटीच्या धडकेमध्ये एका 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। कॅसल मिलच्या नाक्यावर झालेल्या या अपघातात विद्यार्थ्याची आजीही गंभीर जखमी झाली आहे। दुर्वेश गिरी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। श्रीरंग विद्यालयातील 3रीत शिकणाऱ्या दुर्वेश गिरीचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याची आजी 65 वर्षांची असून त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत। ठाण्यातील आझाद नगर परिसरात राहणाऱ्या 8 वर्षाचा दुर्वेश आज सकाळी त्याच्या आजीसोबत शिकवणीला जात असतानाच हा प्रकार घडला आणि ह्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गतिरोधक उभारण्याची मागणी केली। अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। राजीव गिरी हा 9 वर्षाचा मुलगा क्लाससाठी चालला होता। त्याची आई त्याच्यासोबत होती आणि तिकडनं आजीसोबत होती आणि तिकडनं एसटी महामंडळाची गाडी आली। त्यांना हात दाखवून सुद्धा त्याचा स्पीड त्याला कंट्रोल झाला नाही आणि त्यांनी अक्षरशः अपघात म्हणण्यापेक्षा आपल्या गाडीखाली त्या लहान मुलाला चिरडलं। त्याचं डोकं पहिला पुढच्या चाकाच्या खाली आलं आणि हा मुलगा मरण पावला। सर्व नागरिकांच्या वतीने आमची एक मागणी आहे की हा जो ड्रायव्हर आहे हा कधी कामाला लागला आणि कामाला लागल्यापासून अजून आजपर्यंत यांनी किती अपघात केले ते सगळी फेर तपासणी याची व्हावी आणि जर वारंवार पुन्हा याचा जर झाला असेल हा प्रयोग तर याला सगळ्यात पहिले कामावरनं बडतर्फ करण्यात यावं आणि एसटी महामंडळाला आम्हाला एक विनंती आहे की त्या मुलाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। ते जरी ड्रायव्हरच्या PF मधनं तुम्ही कपात करून दिलं तरी चालेल, पण त्याला नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे। आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, आपण बघतोय की 7 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालेल्या अपघातामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे, मात्र या एसटी चालकाला अटक करण्यात आली आहे का, त्याला ताब्यात घेण्यात आलंय का, त्या संदर्भात काय सांगाल? मधुरा, खरंच खूप मोठी घटना आहे। खरं म्हणजे 7 वर्षाचा चिमुरडा आपल्या क्लासेसला चालला होता आपल्या आजीबरोबर आणि वेगाने आलेल्या एसटीने त्याला उडवलेलं आहे। जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे। आजीही खूप जखमी आहे, तिला सिव्हिल हॉस्पिटलने भरती करण्यात आलेलं आहे उपचारासाठी। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी त्या एसटी ड्रायव्हरला पकडून राबोडी पोलीस स्टेशन जमा केलेला आहे। राबोडी पोलीस नंतर तपास घेत आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीत त्याने स्पीडचा कंट्रोल झाला नाही का, काय टेक्निकल फॉल्ट होता का, किंवा ह्याचा काही फॉल्ट आहे का, सर्व गोष्टीचा तपास आता होणार आहे मधुरा। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे एक स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे, तिथे शाळा आहे अशी ही मागणी पुढे येत आहे। पण सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे दुर्वेश नावाचा 7 वर्षीय मुलाचा खूप गंभीररित्या जखमी आहे। बरोबर आहे, अर्थातच। आणि अतिशय दुर्दैवी घटना ठाण्यामध्ये आज घडलेली आपण बघतोय। कॅसल मिल परिसरामध्ये हा अपघात झाला आणि 7 वर्षीय दुर्वेश याचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याची आजीही गंभीर जखमी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।